मागील भागात आपण पाहिलं दक्षचं असं मनमुराद वागणं, बिनधास्त नाचणं आणि दीक्षालाही नाचवणं, त्याच्या अतरंगी स्टेप्स, अगदी 90s पासून ते ताज्या ताज्या गाण्यांवर दिल खोलके लचकणं, मुरडणं. बराच वेळ नाचल्यावर थकून परत एकदा दोघांनी लॉनवर फतकल मांडली. दक्ष दीक्षाच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा झाला. आता पुढे. द बेस्ट एव्हर टाईम आय हॅड इन इयर्स दिशू, थँक टू यू. त्यानं तिच्या हातावर ओठ टेकले. सेम इयर दक्ष. आज कितीतरी दिवसांनी खूप मोकळं वाटतंय, एकदम हलकं, टेन्शन फ्री. दीक्षानं प्रेमानं त्याच्या केसात हात फिरवला. वी शूड डू दिस एव्हरी वन्स इन अ वाईल. दक्षने तिच्याकडे पाहिलं. डन डील. दीक्षा समाधानानं हसली. परत एकदा गप्पा रंगल्या आणि दोघे एकमेकांसोबत हरवून गेले. एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करून दक्ष दीक्षा हॉटेलवर परतले. तेव्हा त्यांचं चांगलं स्वागत झालं. सगळ्यांना समजावून शांत करता करता दक्षच्या नाकी नऊ आले होते. हिरण्य आणि सोनिकाने मात्र दीक्षाला चिडवून हैराण केलं होतं. त्यात दीक्षा चुकून केकविषयी बोलून गेली होती. मग तर काय, माकडाच्या हाती कोलीतच. शेवटी सगळ्यांच्या आग्रहाखातर दोघांचा एक डान्स झाला आणि त्यांच्या पार्टीची सांगता झाली. दीक्षा आणि गँग आज तिकडेच हॉटेलमध्ये थांबणार होत्या. मिस्टर कारखानीसांचा आदेशच होता तसा. चौघी रूममध्ये आल्या. दिशा, चेप्पावद्दू, सांग ना. मिरू एम्मी चेसारू, क्या क्या किया? हां हां. हिरण्या मॅडम मांडी ठोकून बसल्या. हिरा, असं कसं सांगेल ती? त्यांचा क्वालिटी टाईम होता तो. सोनिका दीक्षाला चिडवत म्हणाली. ते क्वालिटी टाईमचं क्वालिटी दिसत आहे तिच्या चेहऱ्यावर. हां दीक्षा, चमकतंय ग तू, ग्लोईंग ग्लोईंग. हिरण्या तिच्याकडे पाहत म्हणाली. कुछ भी, ते तर मेकअपमुळे. दीक्षा नजर चोरत म्हणाली. कादू कादू, इट्स नॉट अ मेकअप, इट्स टचअप. हिरण्या फिदीपिदी हसत म्हणाली तसा तिकडे हशा पिकला. दीक्षाला तर कुठे लपून बसू असं झालं होतं. त्यांचं चिडवणं आवडतही होतं आणि दक्षचा रोमॅन्टिक अवतार आठवून लाजायलाही होत होतं. जस्ट इमॅजिन, दिशा हनीपूनवरनं परत आलं की काय होतं, लाईट्सचं गरजच नसतं, तेचंच प्रकाश पडतं एव्हर. हिरण्याची कल्पनाशक्ती वाईनच्या कृपेनं फारच विस्तारली होती. हिरा, तुझ्या इमॅजिनेशनचे घोडे फारच उधळायला लागलेत. जाऊन झोप चुपचाप. दीक्षानं तिला दटावलं. अय्यो, खरं खरं बोललं मी. अवनू कादू गर्ल्स, सच्ची के नाही. हिरा अजूनही तिच्या मुद्द्यावर ठाम होती. गप ग हिराबाई, आता जास्त बोललीस ना तर तुझे आणि सत्याचे सिक्रेट्स फोडेन. दीक्षानं धमकी दिली तसा हिरानं रडका चेहरा करून दाखवला. ते सगळं सोड दीक्षा. अगं, दक्षने नक्की काय प्लॅन केलाय लग्नाचा? काही सांगतच नाही येतो. कार्तिकशी बोललाय म्हणे, पण कार्तिक शहाणा ताकास तूर लागू देत नाहीये. सोनिका म्हणाली. मी ट्राय करत असते ग, पण नाही सांगत तो. दीक्षा म्हणाली. एवढं काय करतोय काय माहीत. तिनं खांदे उडवले. काहीतरी जबराट प्लॅन केलं असेल बघ त्यानं. तसंही त्याची खूप इच्छा होती दीक्षा, की तुमचं लग्न एकदम ग्रँड व्हावं. तू नसताना जेव्हा तुझ्याविषयी बोलायचा ना, नेहमी हेच स्वप्न रंगवायचा. म्हणायचा, जेव्हा कधी दिशू माझ्याकडे परत येईल ना, तेव्हा परत एकदा धूमधडाक्यात लग्न करेन तिच्याशी. जे जे राहून गेलंय ते सगळं करेन. सोनिका जराशी भावूक झाली होती. दीक्षाचे डोळे भरून आले. अजून काय बोलायचा? तिनं विचारलं. खूप काही. दीक्षा, तुला माहिती आहे, तू नसतानाही तुझ्या फोटोशी हितगुज करत राहायचा. काहीही घडलं, चांगलं वाईट किंवा छोटं मोठं, सगळ्यात आधी तुझ्या फोटोला सांगायचा. तू बँगलोरला आल्यावर न जाणे कितीतरी खेपा घातल्यात त्यानं तिकडं. मी आणि कार्तिक नेहमी विचारायचो, इथवर येतोस, मग तिला भेटत का नाहीस? तेव्हा सांगायचा, भेटलो नाही म्हणून काय झालं, ती इथेच आसपास आहे, हेच खूप झालं माझ्यासाठी. तिचं अस्तित्व जाणवतं आणि नवी प्रेरणा मिळते काम करायला. गेल्या 2 वर्षात मशीन बनला होता दक्ष. फक्त काम करत राहायचा. नो सोशल लाईफ, कुठे जाणं येणं नाही. ज्या दिवशी तुला मॉलमध्ये भेटला ना, हॉटेलवर येऊन अक्षरशः आनंदानं रडला होता तो. मला आणि कार्तिकला सतत काळजी वाटायची त्याची, पण त्याचा विश्वास खरा ठरला. तू त्याच्याकडे परत आलीस आणि तेही कायमची. सोनिकाला भरून आलं. हिरण्या आणि दिव्याही पाणावलेल्या डोळ्यांनी ऐकत होत्या. आणि दीक्षा, तिचे डोळे कधीच व्हायला लागले होते. मी आलेच. ती डोळे पुसून रूममधून बाहेर गेली आणि तिनं सरळ दक्षची रूम गाठली. रूमच्या दरवाजावर नॉक झालं तसं दक्षने जाऊन दरवाजा उघडला. समोर दीक्षाला पाहून त्याला आश्चर्य वाटलं. दिशू, काय झालं? सगळं ठीक आहे ना?
आणि तू रडतीयस का? काही त्रास होतोय का तुला? त्यानं काळजीनं विचारलं. दीक्षा काही न बोलता आत आली आणि दार बंद करून सरळ त्याच्या मिठीत शिरली. दिशू, काय झालं राणी? त्यानं तिला कुरवाळत विचारलं. काही बोलू नकोस प्लीज. ती तशीच त्याला घट्ट बिलगून उभी राहिली. तो हळूवार तिला थोपटत होता. नक्की काय झालंय त्याला कळत नव्हतं, पण या क्षणी तिला आपली गरज आहे हे जाणवत होतं. त्यामुळे तो शांतपणे तिला जवळ घेऊन उभा राहिला. जरा वेळानं ती शांत झाली तशी त्याच्या मिठीतून दूर झाली. ठीक आहेस? त्यानं विचारलं. आय एम सॉरी दक्ष, दीक्षा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. कशासाठी सॉरी? त्यानं न कळून विचारलं. मी खूप त्रास दिला ना तुला? तिनं रडवेल्या चेहऱ्यानं विचारलं. तसा त्याला अंदाज आला काय झालं असेल त्याचा. त्रास तर तू दिलाच दिशू, पण जो त्रास मी तुला दिलेला ना त्यापुढे हे काहीच नव्हतं. खरं तर मी तुला सॉरी म्हणायला पाहिजे, मी जे काही वागलोय. दक्ष बोलत होता की तिनं त्याच्या ओठांवर बोट ठेवलं. नको ना तो विषय दक्ष, तिनं नकारार्थी मान हलवली. त्यानं परत तिला जवळ घेतलं. दक्ष, आय एम मिसिंग देवी, खूप आठवण येते त्याची. आज तो असता तर आनंदानं वेडा झाला असता. दीक्षाच्या डोळ्यात पाणी आलं. खरंय तुझं, भाई असता ना तर कदाचित सगळं चित्रच वेगळं असतं ग. घरी कधी लग्नाचा विषय निघाला ना तर आईला नेहमी सांगायचा, दक्षसाठी मीच मुलगी निवडणार. आणि बघ ना, जाताना त्याचं म्हणणं खरं करून गेला तो. कदाचित आपलं भेटणं ही त्याचीच इच्छा होती आणि आज एवढ्या दुराव्यांनंतर एकत्र येणंही त्याचाच भाग असावा. दक्ष इमोशनल झाला होता. दीक्षाला रडू आवरलं नाही. दिशू प्लीज शांत हो. तूच म्हणतेस ना तो कायम आपल्यासोबत आहे, मग त्याची बेस्टी अशी रडलेली त्याला आवडेल का? दक्षने शांतपणे विचारलं तशी तिनं नाहीमध्ये मान हलवली. जरा वेळानं ती बाजूला झाली आणि दक्ष दचकून ओरडला. दीक्षानं न कळून त्याच्याकडे पाहिलं. त्यानं डोळे मोठे करून तिच्या चेहऱ्याकडे बोट दाखवलं. तिने आरशात पाहिलं. केस विस्कटले होते. रडल्यामुळं पूर्ण मेकअपची वाट लागली होती. स्मोकी आईसचे अश्रूंसोबत गालावर पाट वाहिले होते. दक्ष, ती ओरडली. काय म्हणालास मला तू? ती वळली तसा दक्ष बेडच्या दुसऱ्या बाजूला पळाला. तू थांब जरा. मी विच काय? वॅम्पायर कारखानीस? ती त्याच्या मागे पळाली. अगं मारू नकोस, माझं लग्न आहे ग. दक्ष तिचे फटके चुकवत होता. हे बोलताना नाही आठवलं? बेडूक कुठला. दीक्षानं त्याच्या दंडावर फटके मारले. दिशुडी, त्यानं प्रेमानं हाक मारली. गप तू मस्का बहादर. दीक्षा फुरंगटून उभी राहिली. अरे बघ, तू कशीही असलीस ना, म्हणजे नकटी, चिडकी, मारकुट्टी, रडकी, कुचकी. दक्ष बोलत होता की दीक्षानं डोळे वटारले. तरीही मला तूच आवडतेस ग राणी, खूप खूप आवडतेस. दक्ष तिच्याजवळ येत म्हणाला. मला तूच आवडतेस म्हणे. दीक्षानं त्याला वेडं वाकडं तोंड करून दाखवलं आणि दक्षला हसू आवरलं नाही. हे भारी होतं, तो हसत म्हणाला. चुप तू. दीक्षानं त्याच्यापुढे बोट नाचवलं तरी तो मिश्किलपणे तिच्याकडे पाहून हसतच होता. तिनं डोळे बारीक केले आणि पुढे आली. काही कळायच्या आत तिनं दक्षची कॉलर धरून त्याला जवळ ओढलं आणि त्याच्या ओठांवर जोरात किस केलं. आई ग, अगं रानट्टी बाई, दक्ष हसत म्हणाला. दक्ष जा रे तू, सारखा चिडवत असतो. दीक्षानं नाक मुरडलं. ओके बाबा, नाही चिडवणार, पण आता जाऊन झोप शांतपणे. का इथेच झोपायचा इरादा आहे मला चालेल हाही ऑप्शन. दक्ष खट्याळ हसत म्हणाला तशी दीक्षा गालातल्या गालात हसत तिकडून पळाली. वेडी आहेस तू दिशू, पण जशी आहेस तशी बेस्ट आहेस. दक्ष स्वतःशीच हसला आणि बेडवर आडवा झाला. लव्ह यू, त्यानं दीक्षाला मेसेज केला. तिचा रिप्लाय आला आणि हसतच त्यानं डोळे बंद केले. बँगलोरमधून अनोख्या बॅचलर्स आणि बॅचलरेट पार्टीच्या आठवणी घेऊन सगळे दुसऱ्या दिवशी मुंबईला परतले. दीक्षानं लग्नासाठी सुट्टी टाकली होती. याआधी तिनं कधीच कामात हयगय केली नव्हती, त्यामुळे तिच्या ऑफिसमधून विनासायास तिची सुट्टी मंजूर झाली होती. हिरण्य आणि सोनिका मात्र वर्क फ्रॉम होम करत होत्या. संध्याकाळच्या सुमारास सगळे चहा घेत बसले होते. हॅलो एव्हरीवन, आवाज आला तसे सगळे वर पाहायला लागले. दारातून ती आत आली आणि दीक्षा पटकन उभी राहिली.
ओ माय गॉड, द स्वर्णा देशमुख. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. हाय दीक्षा. नमस्कार काकी, मी स्वर्णा देशमुख, दक्ष आणि दीक्षाची डिझायनर. स्वर्णा अदबीनं म्हणाली, पण दीक्षा मात्र उडालीच. आधी एका रिसेप्शनसाठी इशिकाला बोलावून दक्षने तिला धक्का दिलाच होता आणि आता तर अजूनच मोठा धक्का होता. अय्यो, हेला कोण नाही ओळखत. पेहराव इज सच अ बिग नेम, नॉट ओन्ली इन मुंबई बट इन बँगलोर टू. माझं कजिन तुम्हाकडून तिचं साडी डिझाईन करून गेलतं त्याचा विवाहमसाठी. कीर्ती नायडू. हिरण्यानं रेफरन्स दिला. ओ येस, आय रिमेंबर हर. स्वीट गर्ल. 4 महिन्यापूर्वीच लग्न झालं ना तिचं? स्वर्णानं विचारलं. येस, आय लव्ह युअर डिझाईन्स. हिरण्यानं कॉम्प्लिमेंट दिली तशी स्वर्णा हसली. थँक्स, स्वर्णा म्हणाली. दक्ष आला नाही आहे का अजून? तिनं विचारायला आणि दक्ष पधारायला एकच गाठ पडली. हाय, सॉरी, मला जरा उशीर झाला. मीटिंग होती, दक्ष दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. त्याच्यासोबत कार्तिकही होता, ज्याच्या हातात एक फोल्डर होता आणि चेहऱ्यावर हसू. नो प्रॉब्लेम, स्वर्णा म्हणाली. गाईज, या स्वर्णा मॅडम. म्हणजे तशी तर ती माझी मैत्रीण आहे. आणि स्वर्णा, तुला तर सगळा पात्रपरिचय मी ऑलरेडी दिलाच आहे, दक्ष हसून म्हणाला. येस, स्वर्णा हसत म्हणाली. पण त्याआधी फायनली मी सस्पेन्स फोडतोय आज. कार्तिक. दक्षने इशारा केला तसा कार्तिकनं सगळ्यांसमोर फोल्डर ठेवला. दक्षने त्यातून टेस्टफुली डिझाईन केलेली एन्व्हलप्स काढली आणि सगळ्यांना दिली. हे रे काय? अनुराधांनी विचारलं. बघ ना तू, दक्ष म्हणाला. सगळ्यांनी एन्व्हलप ओपन केली आणि दीक्षा तर डोळे विस्पारून दक्षकडे पाहत राहिली. दक्ष, अरे हे द ताज पॅलेस, उदयपूर. हे काय? दीक्षाने विचारलं. आपलं वेडिंग डेस्टिनेशन दिशू डार्लिंग, दक्ष हसत म्हणाला. अय्यो, येस. सोबत असे वेगवेगळे आवाजही आले. सगळेच दक्षवर खूप खुश झाले होते. दीक्षा मात्र अजूनही अविश्वासानं त्याच्याकडे पाहत होती. दिशू, तुला माझं सरप्राईज आवडलं नाही का? दक्ष जरा हिरमोसत म्हणाला. आय लव्ड इट दक्ष. अरे पण ताज पॅलेस म्हणजे किती एक्सपेन्सिव्ह असेल रे हे सगळं. कशाला एवढं? दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. त्याही परिस्थितीत अनुराधा आणि आत्यांना तिचं कौतुक वाटलं. दुसरी एखादी असती तर हे सगळं ऐकून हुरळून गेली असती. पण दीक्षा प्रॅक्टिकल विचारांची होती. दिशू, आपलं पहिलंच लग्न आहे. म्हणजे टेक्निकली दुसरं, पण तसं पाहायला गेलं तर पहिलंच ना. मला एक एक फंक्शन यादगार बनवायचं आहे आपल्यासाठी. मी हे सगळं एवढं झटतोय ते कुणासाठी? सगळेच आपल्या लग्नासाठी एक्सायटेड आहेत यार दिशू. मग होऊ देत ना खर्च, दक्ष हसून म्हणाला. तू ना खरंच मॅड आहेस दक्ष. दीक्षा खुदकन हसली. चला, ठरलं तर मग तयारीला लागूया, दक्ष खुश होत म्हणाला. हो मग दक्ष, तू मला सांगितलंस त्याप्रमाणे मी काही डिझाईन्स रेडी करून आणलेत. तुम्ही दोघे एकदा बघून घ्या, म्हणजे मग फायनल करून मी काम सुरू करते, स्वर्णा म्हणाली. येस, आणि बाय द वे, तुम्ही येताय हा? म्हणजे तू तर असणारच आहेस, पण स्पर्शला स्पेशल रिक्वेस्ट केली आहे मी. दिशू, मागच्या वर्षी एका बिझनेस मीटसाठी मी दिल्लीला गेलो होतो, तेव्हा फ्लाईटमध्ये स्पर्श आणि माझी ओळख झाली. ही इज अ जेम. एवढा मोठा स्टार आहे, बट सो डाऊन टू अर्थ. अजिबात ॲटिट्यूड नाही की काही नाही. कोइन्सिडन्सली आम्ही एकाच हॉटेलमध्ये थांबलो होतो. छान मैत्री झाली आमची. मुंबईत आल्यावर स्पर्शने स्वर्णाशी ओळख करून दिली. तेव्हापासून छान मैत्रीण झाली आहे माझी तीही, दक्ष कौतुकाने म्हणाला. बास की आता, किती कौतुक करशील. बाय द वे, दीक्षा खरंच सुंदर आहे हा दक्ष. तू सजेस्ट केलेले डिझाईन्स अगदी परफेक्ट वाटतील तिच्यासाठी. स्वर्णाने डोळे मिचकावले. थँक्यू. आणि बाकीही लक्षात आहे ना तुझ्या? येस. मग सुरुवात करायची, स्वर्णाने विचारलं. तुम्ही बसा सगळे, मी चहा नाश्त्याचं पाहते. अनुराधा हसून आत गेल्या आणि आत्याही गेल्या. दीक्षा, दक्ष आणि गँग बराच वेळ स्वर्णासोबत चर्चा करत होते. दीक्षाला तर आज एकावर एक धक्के बसत होते. ग्रँड लोकेशनसोबत ग्रँड आउटफिट्स. एकंदर रॉयल वेडिंग होणार होतं दोघांचं. दीक्षाचं दक्षकडे लक्ष गेलं. तो अगदी मन लावून स्वर्णाशी बोलत होता. आपल्याच नशिबाचा तिला हेवा वाटून गेला. जे तिनं कधी काळी मूव्हीजमध्ये पाहिलं होतं तेच तिच्या बाबतीत सत्यात उतरणार होतं. ती भारावल्यासारखी दक्षकडे पाहत होती. दिशू, हा कलर चालेल ना?
दक्षने विचारलं तशी ती भानावर आली. तिनं गोंधळून विचारलं. काय ग, ऑल ओके ना? दक्ष म्हणाला तशी तिनंही हो मध्ये मांडो लावली. हा कलर छान आहे, पण तो बेस्ट वाटेल ना? तिने संभाषणात उडी मारली. दक्षने त्या दोघांसोबत घरच्यांसाठीही काही कपडे डिझाईन करून घेतले होते, त्यामुळे सगळेच खुशीत होते. हिरण्याने तर अतिउत्साहात दक्षला मिठी मारून तो किती बेस्ट जीजू आहे हे वारंवार सांगितलं होतं आणि कमीत कमी 10 वेळा तरी दोघांची नजर उतरवली होती. चहासोबत सुरू झालेली चर्चा अगदी डिनर होईपर्यंत चालली आणि शेवटी स्वर्णानं डिझाईन्स फायनल करून शिक्कामोर्तब केलं. तारिका तिच्या रूममध्ये बसून काम करत होती की तिचा फोन वाजला. स्क्रीनवर दर्शनचं नाव पाहून तिला जरासं टेन्शन आलं. कट करावा का या विचारात असताना फोन वाजून कट झाला आणि तिनं हताश सुस्कारा सोडला. 5च मिनिटात परत फोन वाजायला लागला आणि आता मात्र नाईलाजानं तिनं कॉल रिसीव्ह केला. हा दर्शन, तारिका म्हणाली. तारिका, एकदाच सांग, तुला माझं काम करायचं आहे की नाही? पलीकडून दर्शनचा चिडका आवाज आला. दर्शन, तसं नाही आहे, पण प्लीज, तारिका त्याला सांगत होती. मी फायनल विचारतोय तारिका, दर्शन म्हणाला. मी तयार आहे, तारिका डोळे बंद करत म्हणाली. गुड, मग ऐक, त्या दक्षने उदयपूरला लग्न ठेवलं आहे त्यांचं, त्यामुळे पुढचे 5-6 दिवस तो मुंबईत नसणार आहे. सोबत तो कार्तिकही नसेल. स्टाफसाठी सेपरेट रिसेप्शन आहे, त्यामुळे तुम्ही इकडेच असाल. हाच चांगला चान्स आहे. तुला माहिती आहे काय करायचं आहे? दर्शन म्हणाला. दर्शन, पण ॲक्च्युली एक छोटा प्रॉब्लेम झाला आहे. तो उत्पल, असं म्हणत तिनं त्याला उत्पलविषयी सांगितलं. हाऊ कॅन यू बी सो स्टुपिड तारिका? अगं निदान कारण तरी बरं शोधायचं होतंस. एनिवे, तो कोण उत्पल वगैरे त्याच्याशी कसं डील करायचं ते तू ठरव. तो माझा प्रॉब्लेम नाही आहे, समजलं? दर्शन रूडली म्हणाला. ओके, तारिका म्हणाली. गुड, सी यू देन. दर्शननं कॉल कट केला. दर्शन, तू माझा मित्र नसतास आणि माझ्या कठीण काळात माझी मदत केली नसतीस ना, तर तुझ्यासारख्या नीच माणसाला मी सावलीलाही उभं केलं नसतं, तारिका चिडून म्हणाली आणि तिनं बेडवर फोन फेकला. डोक्यात प्रचंड गोंधळ उडाला होता. एकीकडे दर्शन घरचे तर दुसरीकडे उत्पल. त्याला डाऊट आलाय हे तिला कळून चुकलं होतं. आता मात्र तिला सावध राहावं लागणार होतं. उत्पल किती लॉयल आहे हे ती जाणून होती. आता काय करावं याच विचारात ती कामाकडे वळली. पुढली सकाळ म्हणजे कारखानिसांच्या घरी नुसता धुमाकूळ होता. साड्या, दागिने, मेकअपवरून जंगी चर्चा रंगल्या होत्या, तर एकीकडे यंगिस्तान संगीत, कॉकटेल पार्टी, मेहंदी वगैरेची स्वप्न पाहत होते. सत्यन सकाळीच मुंबईला पोहोचला होता, त्यामुळे हिरण्या भलतीच खुश होती. त्याच्यासमोरही दक्ष आणि दीक्षाचे गोडवे गाऊन झाले होते. दिशू, दक्ष तिच्या रूममध्ये डोकावला. ती पॅकिंग करत होती. बोल ना. तिचं सगळं लक्ष तिच्या बॅगेकडं होतं. दक्ष आजूबाजूला पाहत आत आला आणि त्यानं तिला जवळ ओढलं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि या कथेचे पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.